नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्रव्यगुण पेपर 2चे 97 ड्रग जे आहेत तर त्यांच्यामध्ये इम्पॉर्टंट ड्रग पाहणार आहे, म्हणजे जे आपल्या सिलेबसमध्ये आहेत आणि ते आपल्याला पेपरमध्ये येऊ शकतात. म्हणजे आता पाहायला गेलं तर 97 ड्रगपैकी सगळे ड्रग पाठ करणं आता या शेवटच्या वेळेला पॉसिबल आहेत का? तर नाही. तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, हे 97 ड्रगपैकी जे पेपरमध्ये मोजकेच ड्रग विचारले जातात, हमखास PYQ विचारले जातात आणि तेच ड्रग पेपरमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होऊन तेच पेपरला येतात. तर असे ड्रग आपण पाहणार आहे. आता मोस्ट ऑफ दी मी तुम्हाला जवळपास 75 ड्रग इथं आणलेले, पण त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर 60 ड्रग कसे आहेत इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे आता मी तुम्हाला काही ड्रग हायलाईट केले ते आपल्यासाठी महत्त्वाचे, ते तुम्हाला करायचे हमखास, पण त्यासोबत एक्स्ट्राचे काही दिले ते सुद्धा करायचे. का बरं? तर कारण की काय होतं, 60 ड्रगला वगळून एखाद दुसरा काय होतं ड्रग बाहेरचा जर आला तर आपले 5-10 मार्क जातात. त्यासाठी मी तुम्हाला एवढे 75 ड्रग देतो. एवढे ड्रग केले की तुम्हाला कुठंच क्वेश्चन जाणार नाही, एक पण म्हणजे जाणार नाही. गेला तर एखाद दुसरा SAQ असेल, म्हणजे तो एखाद दुसरा फक्त 5-1 मार्काचा एखादा इश्यू बाहेरचा असेल, नाही तर तुम्हाला सगळे जे काही ऑल जे असेल 100 मार्कचा पेपरचा तो सगळा ह्याच्यात इम्पॉर्टंट ड्रग मधला कव्हर होणार आहे. आता बघा ह्यामधले कोणकोणते ड्रग आहे. त्यामध्ये आमलकी तुम्हाला करायचं आहे, आर्गवत करायचं, अर्जुन करायचं, अशोक करायचं, अश्वगंधा करायचं आहे, अतिविषा हे करायचं आहे. त्यानंतर बी पासून काय करायचं, एचे झाले म्हणजे अ आणि ब चे जेवढे काही ड्रग्स आहेत आपल्याला सगळे करायचे आहेत. बलाद्वय, बीजकला एवढं काही इम्पॉर्टन्स दिलं नाही मी, पण करायचं सुद्धा आहे, ह्याला करून घ्यायचं तुम्हाला. का नाही, सुरुवातीला ए आणि बी मधला विचारला जाऊ शकतो. भल्ला करा, भारंगी करा, त्यानंतर भृंगराज करा, भूमी आमलकी सुद्धा करून ठेवा, SAQ येऊ शकतो. बिल्व करा, चंदन करा, त्यानंतर चित्रक, दाडिम, धातकी हे सुद्धा करा. त्यानंतर एरंड खूप महत्वाचा आहे, गोक्षूर खूप महत्वाचं. हे जे काही लाईन आहे एरंड गोक्षूर वगैरे म्हटलं ना, तर जे काय आहेत ना एरंड, गोक्षूर, गुडोची, गुगुळू, हरिद्रा, हरितकी, हिंगू हे तुम्हाला ॲज इट इज एलिक्युला विचारलं जातं. जंबू SAQ साठी महत्वाचं आहे, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्यानंतर जटामासी महत्वाची, ज्योतिषमध्ये पण खूप महत्वाची, कांचनार, कंटकारी खूप महत्वाचे आहे, कपिकच्चू, खदीर, कुमारी हे खूप महत्वाचे ड्रग्स आहेत तुमच्यासाठी. त्यानंतर हे झाले कुटच करून ठेवा, खूप महत्वाचं आहे. लताकरंज पण महत्वाचं आहे. लोद्र आहे, इम्पॉर्टन्स वगैरे पण घेतलंय आपण, यामध्ये हायलाईट नाही केलं मी यांच्यामध्ये जास्त, पण ध्यानात करून ठेवा. आला तर SAQ यावरती विचारला जाऊ शकतो. अग्निमंत SAQ आला तर विचारला जाऊ शकतो तुम्हाला. आयफेन NKचा आहे, यावरून फक्त तुम्हाला MCQ विचारले जाते, त्यामुळे तुम्ही याला एक प्रकारे वाचून ठेवा, पेपरमध्ये MCQ आला तुम्हाला आला पाहिजे. आजमोदा DKचा येऊ शकतो SAQ ला. अपामार्ग DKचा आहे, SAQ येऊ शकतो. बाकूची करून ठेवा, एलिक्युल येऊ शकतो. बृहती करून ठेवा. चक्रमर्द हा तुम्हाला SAQ विचारला जाऊ शकतो, चक्रमर्द वगैरे, त्यामुळे चांगला. कॅसिया टोरा करून ठेवा. त्यानंतर एला गंभारी, त्यानंतर काय म्हटलंय, जिरकद्वय हा DKचा आहे, SAQ येऊ शकतो. कंपिला करून ठेवा. कुलतला थोडं कमी वेटेत दिलंय, पण तरी पण घ्या तुम्ही, पेपरमध्ये येऊ शकतो. जे कुमकुम वगैरे म्हटले, म्हणजे याला केसर आपण म्हणतो, हे सुद्धा करून ठेवा तुम्ही. लवंग करून ठेवा. मदन फळ, मंडूकपर्णी IMP आहे, ध्यानात ठेवा. मंजिष्ठा, मरीच, मुस्तक, त्यानंतर निंब, निर्गुंडी, त्यानंतर पिपळी खूप महत्वाची एलिक्युल येते. त्यानंतर पाहिलं गेलं मरीच हे मंजिष्ठा वगैरे आहे ना, हे सुद्धा एलिक्युल येतात बरं का. त्यानंतर पुनर्नावा एलिक्यूचा आहे, खूप महत्वाचा आहे. रासना वगैरे आहे, रसोन आहे. सर्पगंधा महत्वाचा करून ठेवा. सारिवा, शालमली, शंखपुष्मी हे खूप महत्वाचे ड्रग आहेत बरं का. त्यानंतर हे झालं आपल्यासाठी. त्यानंतर शतावरी खूप VVIMP एलिक्युला, डायरेक्ट एलिक्युला येऊ शकतो आणि शतावरीचं स्पेशल कर्म SAQ मध्ये विचारतात. अद्रक शुंठी एलिक्यूचा खूप महत्त्वाचा ड्रग आहे. तिवृत्त खूप महत्त्वाचा करून ठेवा. तुलसीला मी काही एवढं वेटेज दिलं नाही, पण एक घेतलं यामध्ये, तुम्हाला आला तर ऑडमध्ये जर आला एखादा दुसरा क्वेश्चन यावरती पडू शकतो. तुलसी, त्वक आणि उशीर वगैरे, यामध्ये त्वक खूप छान आहे बरं का, ड्रग विचारला जाऊ शकतो, कारण की त्रिजातमध्ये त्वक येतो, त्यामुळे यामध्ये ॲड केला आहे मी. त्वक गेला क्वेश्चन तर यावरती येऊ शकतो. उशीर पण करून ठेवा. वचा महत्त्वाचा ड्रग करून ठेवा. वरून सुद्धा महत्त्वाचा आहे, यामध्ये घ्या. त्यानंतर वासा, वत्सना, बिबिदक, विडंग आणि एष्टीमधू. अशा प्रकारे 74 ड्रग झाले. आणि एक्स्ट्राच्या मध्ये नागकेशर आणि लाजळू, यामध्ये पण नागकेशरच मला महत्त्वाचा वाटतो, लाजळूपेक्षा फक्त नागकेशर वाटतो. पण तुम्ही एक्स्ट्रामध्ये हे जेवढे काही ड्रग आहे ह्याच्या बाहेर पेपरमध्ये जाणार नाही, याची मी गॅरंटी देतो. आणि तुम्हाला गेला तर एखादा किंवा दुसरा तुम्हाला SAQ यामध्ये बाहेर जाईल, नाही तर तुमचे ऑलमोस्ट 4 चे 4 एलिक्यू कव्हर होतील. आणि यामध्ये जवळपास धरून झाला 7 SAQ तुमचे ऑलमोस्ट यामध्ये कव्हर होऊन जातील. अशा प्रकारे इम्पॉर्टंट ड्रग आहे, महत्त्वाचे ड्रग आहे. एवढे जर केले तुमचा जवळपास ऑलमोस्ट पेपर 2 ची पासिंग इझिली होऊन जाईल. तुम्ही एवढे जरी ड्रग ह्यांचं काय करतात, तुम्ही काय जर सर कशा प्रकारे अभ्यास करतात, एवढे काही सगळं पाठ होते का? तर बघा तुम्हाला सांगतो, याचं लॅटिन नेम पाठ करा, लॅटिन नेम वगैरे तुम्हाला पाठ करायचं आहे. याचा फॅमिली पाठ करा. त्यानंतर ह्याचं काय गण पाठ करा. ह्याचे पर्याय तुम्हाला पाठ करा, 4-5 पर्याय वगैरे, स्वरूप वगैरे आपण कॉमन लिहितो. त्यानंतर ह्याचं काय रसपंचक आहे, जी ट्रिक मी काय दिली तुम्हाला, तर रसपंचकची ट्रिक तुम्हाला ट्रिकनुसार पाठ करायचं, रसपंचकच्या ट्रिकनुसार हे करा. रसपंचची ट्रिक झाली. त्यानंतर जे काही आपला कॉमन पॅटर्न यूज करणार आपण, आता काही जण सर कॉमन पॅटर्न काय हे मी तुम्हाला
समजून सांगणार आहे. आता ह्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवून मी कॉमन पॅटर्न तुम्हाला काय करायचं आहे, जे की आपले स्त्रोतसानुसार कर्म आहे, स्त्रोतसानुसार म्हणून काय म्हणतं, स्त्रोतसानुसार जे काही कर्म दिले, स्त्रोतसानुसार कर्म, तर जे काही रस हो, रक्त हो, अन्न हो, पुरुष हो, तर हे स्त्रोतसानुसार कर्म हे आपण कॉमन पॅटर्नमध्ये यूज करणार आहे. त्यासोबत तुम्हाला आग्रेकर्म पाठ करायचं आहे. आग्रेकर्म पाठ करायचं आहे. ह्याचं बघा काय काय पाठ केलं, लॅटिन नेम फॅमिली, गण केला, पर्याय करा, रसपंचकन, आग्रेकर्म, एवढे 4-5 गोष्टी पाठ करायच्या. बाकी सगळं कॉमन पॅटर्नमध्ये यूज करायचं आहे. नंतर आमिक प्रयोग सुद्धा आपण कॉमनमध्ये लिहू शकतो, ते 1-2 ध्यानात राहिले सफिशियंट आहे. कल्प वगैरे तुम्ही मनाने लिहू शकता, त्यामध्ये चूर्ण, वटी वगैरे असं लिहू शकता. मात्रा वगैरे चूर्ण असेल 1 ते 3 ग्राम, सोरस असेल 10 ते 20 ml, हे तुम्ही लिहू शकता कॉमनमध्ये. फक्त सुरुवातीचे काय पाठ करायचं कळलं ना तुम्हाला. अशा प्रकारे चार्ट बनवा, लॅटिन नेम फॅमिली, गण, पर्याय आणि त्यानंतर आग्रेकर्म, एवढं 4-5 गोष्टीचं करा. रसपंचकची ट्रिकनुसार करा, त्यानुसार तुम्हाला इझिली सगळे ड्रग कव्हर होऊन जातील. समजलं. तर शेवटचा जो काही महिना उरला, 1 महिन्यामध्ये तुमची आरामशीर पासिंग होऊन जाईल. यामध्ये एवढे काही ड्रग यायचं, फक्त तुम्हाला वारंवार काय करायचं आहे, 10-10 करून दिवसाचे 10-10-10 लॅटिन नेम फॅमिली पाठ करा. 10-10-10 दिवसा 7 दिवसात तुमचे जवळपास सगळे जे काही 70 ड्रग आहे, 70-75, तर सगळे तुमचे काय होते की आठवडाभरामध्ये तुमचे सगळे लॅटिन नेम पाठ होते, लॅटिन नेम फॅमिली पाठ होते. आपलं मेन काय, लॅटिन नेम फॅमिली पाठ करायचं, लॅटिन नेम फॅमिली आणि बाकीचं रसपंचकच्या ट्रिकनुसार सगळं करायचं आणि बाकीचं कॉमन पॅटर्ननुसार आपण बाकीचं लिहिणार. समजलं. अशानुसार होतं पासिंग, हे निघून जाते. फक्त काय म्हणतात की एकदम हुशारीने, एकदम कसं की स्मार्ट वेने आपल्याला अभ्यास करायचा आहे. सिंपल आहे, सगळं पासिंग होऊन जाईल. तर अशा प्रकारे इम्पॉर्टंट ड्रग होते. तुम्हाला समजले असेल. त्यांना कोणाला डाऊट असेल तर माझा पर्सनल नंबर आहे, मला मेसेज वगैरे करा. सर काही कळत नाही वगैरे, मी तुम्हाला त्यांच्यावरती समस्यावरती निवारण करेन. समजलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.